500 पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे 3 दिवसापासून होते आणि यामध्ये विशेष करून गुणात गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन 400 ते 500 लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे पीसीआर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल। तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे। निर्जन स्थळी असतील, एसटी स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे। महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप 24 चे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थळीचे फ्रेश रीत्याने QR कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 सीसीटीव्ही कॅमेराज जे एसटी स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे सीसीटीव्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2 चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नाने त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरं आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे। त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील।